आपल्याला पाहायचा स्टेटमेंट पॅटर्न. लेटर यूज टू डिनोट स्टेटमेंट्स. स्टेटमेंट साठी आपण लेटर यूज करत आहोत, तर त्याला काय म्हणतो आपण? स्टेटमेंट लेटर्स. आता प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्ह इज कॉल्ड स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं? ज्याचा प्रॉपर कॉम्बिनेशन कशाचा असणार? स्टेटमेंट लेटर्सचा आणि कनेक्टिव्हचा असणार, त्याला म्हणतो आपण स्टेटमेंट पॅटर्न. आणि स्टेटमेंट पॅटर्न इज ऑल्सो कॉल्ड एज अ प्रोपोजिशन. आणि स्टेटमेंट पॅटर्नलाच आपण काय म्हणतो? प्रोपोजिशन. P then Q, P and Q, negation P or Q are statement pattern. P then Q, P and Q, and negation P or Q are the statement pattern. P and Q are their prime components, and P and Q आहेत काय? त्याच्यात prime components आहेत. A table which shows the possible truth values of a statement pattern. एखादा टेबलचा शोज काय करत आहे? जे काही दिलेला स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याच्यानुसार जेवढे ट्रुथ व्हॅल्यूज येतात पॉसिबल आहेत तेवढे तयार करायचं. आणि नंतर काय सांगितलं? ऑब्टेन बाय कन्सिडरिंग ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन. आणि त्याचं जे काही कॉम्बिनेशन मिळत आहे त्याचे ट्रुथ व्हॅल्यूज त्या प्राइम कंपोनंट्स नुसार ऑफ इट्स प्राइम कंपोनंट्स इज कॉल्ड द ट्रुथ व्हॅल्यूज ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे जे काही स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे त्याच्यानुसार जेवढे काही पॉसिबल तयार होतील तेवढे आपल्याला काय करायचे? ट्रुथ व्हॅल्यूज तयार करायचे आहेत दिलेल्या स्टेटमेंट नुसार. आणि नंतर त्याच्यानुसार जे काही त्याचे ट्रुथ व्हॅल्यूज मिळतील ते काय राहणार? मग स्टेटमेंट पॅटर्न मध्ये ट्रुथ व्हॅल्यूज राहणार. आता नेक्स्ट पहा, लॉजिकल इक्विव्हॅलन्स कशाला म्हणतात? लॉजिकल इक्विव्हॅलन्स पहा. टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी इक्विव्हॅलंट. दोन स्टेटमेंट पॅटर्न आपण तेव्हाच ते इक्विव्हॅलंट आहे म्हणू शकतो जेव्हा इफ देअर ट्रुथ टेबल्स आर आयडेंटिकल. जेव्हा ट्रुथ टेबल काय असतील त्याचे आयडेंटिकल असतील. इफ स्टेटमेंट पॅटर्न ए अँड बी आर इक्विव्हॅलंट वी राईट इट ॲज ए इज इक्विव्हॅलंट टू बी. म्हणजे आयडेंटिकल म्हणजे काय? सेम असतील. ए आणि बी स्टेटमेंट जे काय त्याचा जे काय रिझल्ट आला तो पण सेम असेल. जो ए चा रिझल्ट आहे तो बी चा असेल. तर तशा दोन स्टेटमेंटला आपण काय म्हणतो? आयडेंटिकल म्हणतो. आणि नंतर काय सांगितलं? इफ स्टेटमेंट पॅटर्न ए अँड बी आर इक्विव्हॅलंट, याला काय म्हणतो आपण? इक्विव्हॅलंट म्हणतो. जर स्टेटमेंट हे जे काय आलेलं आहे आन्सर सेम असेल ए आणि बी चा, पण त्याला इक्विव्हॅलंट म्हणतात. वी राईट इट ॲज ए इज इक्विव्हॅलंट टू बी. आपल्याला राईट कसं करायचंय? ए इज इक्विव्हॅलंट टू बी. हा साइन कशाचा आहे? इथं जो दिलेला आहे तो साइन आहे इक्विव्हॅलन्सचा. आणि राईट करायचे ए इज इक्विव्हॅलंट टू बी. दोन स्टेटमेंट पॅटर्न चा रिझल्ट काय असणार? ट्रुथ टेबल जे काही ते आयडेंटिकल असेल म्हणजे सेम असेल. सेम असेल म्हणजे ते दोन स्टेटमेंट काय असतील? इक्विव्हॅलन्स. याला काय लिहितात आपण? ए इज इक्विव्हॅलंट टू बी. आता पहा, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिन्जन्सी. त्यातला टॉटॉलॉजी पाहू. इथं काय सांगितलं आहे? स्टेटमेंट पॅटर्न स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रुथ व्हॅल्यू इज ट्रू. स्टेटमेंट पॅटर्नचा जर ट्रुथ व्हॅल्यूज काय आहे? ट्रू फॉर ऑल कॉम्बिनेशन पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ द ट्रुथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राइम कंपोनंट्स. म्हणजे दिलेल्या प्राइम कंपोनंट्स मध्ये पी अँड क्यू नुसार जेवढे काही पॉसिबिलिटीज आहेत ते तयार केल्यानंतर जे काही रिझल्ट येईल त्याचं ट्रूथ जे येत असेल सर्वच तर ते काय होणार? टॉटॉलॉजी. मी इथं काय सांगितलं? वी डिनोट टॉटॉलॉजी बाय टी. आणि टॉटॉलॉजीला डिनोट कशाने करायचं? स्मॉल टी ने. आणि स्टेटमेंट पॅटर्न पी अँड निगेशन पी इज टॉटॉलॉजी. त्याचा स्टेटमेंट पॅटर्न काय असणार? पी अँड निगेशन पी. याला काय म्हणतो आपण? टॉटॉलॉजी. आता पाहायचं कॉन्ट्राडिक्शन. स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रुथ व्हॅल्यू इज फॉल्स. स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रुथ व्हॅल्यूज काय असणार? फॉल्स. पण ते सर्व ऑल कॉम्बिनेशन ऑफ ट्रुथ व्हॅल्यूज मध्ये आणि नंतर काय सांगितलं? त्या प्राइम कंपोनंट नुसार म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? कॉन्ट्राडिक्शन. म्हणजे जे काही स्टेटमेंट पॅटर्न दिलाय त्याच्या पॉसिबिलिटीज नुसार जे ट्रुथ व्हॅल्यूज मिळत आहे लास्टला ते जर समजा फॉल्स असेल तर त्याला आपण म्हणतो कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शनला कशामध्ये डिनोट करतो? वी डिनोट कॉन्ट्राडिक्शन बाय स्मॉल सी. आणि स्टेटमेंट पॅटर्न आहे पी अँड निगेशन पी इज अ कॉन्ट्राडिक्शन. नेक्स्ट आहे कॉन्टिन्जन्सी. कॉन्टिन्जन्सी कशाला म्हणतात? स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर अ टॉटॉलॉजी नॉर अ कॉन्ट्राडिक्शन. स्टेटमेंट पॅटर्न मध्ये काय आलंय? नायदर अ नॉर अ टॉटॉलॉजी, नायदर अ टॉटॉलॉजी नॉर अ कॉन्ट्राडिक्शन.
इट्स कॉल्ड अ कॉन्टिन्युअसी. टॉटॉलॉजी म्हणजे काय, ट्रू ट्रू पण राहणार नाही, फास्ट 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 पर रिझल्ट राहणार नाही, म्हणजे मिक्स मध्ये असू शकतो. म्हणजे त्याला काय म्हणतो, त्या पॅटर्नला कॉन्टिन्जन्सी. जर ट्रू 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 असेल तर काय राहणार होतो, टॉटॉलॉजी. कॉन्ट्रॅडिक्शन मध्ये म्हणजे फास्ट 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 असेल तर राहणार कॉन्ट्रॅडिक्शन. आणि कॉन्टिन्युअसी मध्ये सांगितलं, जर समजा ट्रू फास्ट फास्ट ट्रू असे काही असतील स्टेटमेंट पॅटर्न मिक्स, तर ते काय राहणार, कॉन्टिन्जन्सी. मग त्याला डिनोट कशाने केलं आपण, त्याचं स्टेटमेंट पॅटर्न काय, पी अँड क्यू इज अ कॉन्टिन्जन्सी. आणि इथं दिलेलं आहे त्याचं टेबल, पी क्यू नेगेशन पी, पी अँड क्यू, पी आर क्यू, पी देन क्यू, पी इम्प्लाइज क्यू, डबल इम्प्लाइज क्यू. या टेबल नुसारच आपल्याला स्टेटमेंट पॅटर्नचे पण टेबल असेच बनवायचे. नेक्स्ट जो आहे आपल्याला पाहायचं, इथं दिलेला पॉइंट काय, इन अ स्टेटमेंट पॅटर्न different symbols are considered in the following priority. आणि स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आपण पहिल्यांदा प्रायोरिटी दिलेले कोणते सिम्बॉल, नेगेशन, अँड, ऑर, इफ, देन आणि डबल इम्प्लिकेशन. या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये या लॉजिकल कनेक्टिव्हचाच प्रायोरिटी दिलेला पहिल्यांदा. तर हे या प्रकारे आपल्याला दिलेले जे काय स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलेंस, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन अँड कॉन्टिन्युअसी, ह्याच साराने आपल्याला नेक्स्ट जो एक्सरसाइज सॉल्व्ह करायचा. आणि त्याच्यात आपल्याला ट्रूथ टेबल तो सांगायचा आहे की टॉटॉलॉजी आहे का, कॉन्ट्रॅडिक्शन आहे का, कॉन्टिन्युअसी, ते आपल्याला नेक्स्ट पिरियड मध्ये आपण पाहणार आहोत, नेक्स्ट लेक्चर मध्ये. प्रॅक्टिस सेट 1.2.